आपल्या दांड्यावरील वेगळ्या झाकून उत्कृष्ट असे आपले योगदान देऊन आपल्याला आमच्या कार्याची शोभा केलेली आहे. त्याबद्दल जागृत विकास बँक यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद. तसेच आपल्या या गाई उत्सवाकरिता आपले स्थानिक आणि आपल्या विभागामधून निवडून आलेले आमचे हिंदू चिंतामणी हे सुद्धा आज या उत्सवाकरिता जागेवर उपस्थित राहिल्याबद्दल चिंतामणी यांचे आम्ही खूप खूप आभार मानत आहोत. श्री चिंतामणी यांनी पुढे आपला सत्कार स्वीकारायचा आहे. व्यक्त करण्याची त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद. आज कारण्याचा उत्सव आपण पार पडताय खरं तर आपण संस्कृती जपण्यासाठी आहे. खरं आज मुंबईमध्ये बघायला गेलं तर आपली जी पुढे लोकांची संस्कृती आहे ती जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. परंतु या कारणामध्ये वर्ष आपण जो उत्सव साजरा करत आहोत आणि आज ही तरुण मंडळी या उत्सवामध्ये सहभागी झाले. खरंच बघताना आपण आपली संस्कृती जपतोय याचा मनापासून आनंद होत आहे. मी या भविष्यामध्ये हा उत्सव किंवा आपल्या गावाच्या संरक्षणाकरता जे आपण हा गाडीचा उत्सव साजरा करतो हा असाच पुढे चालू राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की मुंबई ही आपल्या डोळ्याची म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जो नेहमी दर महिन्याला सभागृह असतो आणि सभागृहामध्ये अनेकदा आपण वेगवेगळ्या ठरावाचे मुद्दे मांडतो आणि ठराव मांडतात की तो महानगरपालिकेमध्ये तो मान्य केला जातो आणि त्याची अंमलबजावणी भविष्यामध्ये होते. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये येणाऱ्या सभागृहामध्ये
आज तुमचा नगरसेवक म्हणून मी आपल्या कोळी समाजाची रूढी परंपरा संस्कृती ही आपण कोणत्या पद्धतीने जोपासत आहोत आणि त्याची मान्यता आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळावी याकरिता आपण ठरावाचा मुद्दा इथे मुंबई महानगरपालिकेमध्ये मांडणार आहोत, जेणेकरून मुंबईमध्ये राहणारा हा आद्य कोळी समाज वंश म्हणजे आज अनेक वर्षांपासून ज्या उत्सव जी रूढी परंपरा नारळी पौर्णिमा असो, उत्सव असो, असे वेगवेगळे उत्सव आपण आपल्या पद्धतीने पूर्वजांपासून तर आजकाल आपण साजरा करत आहोत. त्याची ठराव करून त्याच्या मान्यता मिळावी याकरता मी महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव मांडणार आहे. आणि तसंच आमदारांनी आज मुंबईमध्ये असलेले सगळे आमदार यांनी देखील महाराष्ट्र शासन दरबारी आपल्या या रूढी परंपरेला देखील मान्यता मिळावी याकरिता देखील त्यांनी हा प्रस्ताव जर महाराष्ट्र सरकार दरबारी मांडला तर कोळी समाज त्याचा एक प्रोफाईल, एक ठराव आता तर ते खरंच आपण पूर्ण गुगलमध्ये तो अधिकृतरित्या मान्य केला जाईल अशी ऐकण्याकरिता मी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये कोळी समाजाची रूढी परंपरा आणि संस्कृती कशी असते त्याचा ठराव मांडण्याकरता मी 100% प्रयत्न करणार. त्याबद्दल मला तुम्ही सर्वांनी आपल्या गांजागावातील पदयात्रा सम्राट अशी त्यांची ख्याती आहे. ओम साहेब पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष श्री महेश हे इथे या आपल्या उत्सवाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा ह्या गाडी उत्सवासाठी भरपूर सहकार्य केलेले आहे. त्याबद्दल आपण सर्वजण महेश यांचे आभार आणि धन्यवाद मानत आहोत. महेश गाँव से बंद करने का अधिकार
सांगा पुढे जा. उडवा उडवा